रोहन, पंकज, सानिका, रीना, आय एम रिअली सॉरी गाईज. तुम्हाला असं सोडून जावं लागतंय. आपला पहिलाच गेट टुगेदर आणि आय एम सॉरी. इट्स ओके मानसी. अगं भेटी तर होतच राहतील. आणि तसे लग्नानंतर आता तुम्ही इथेच येणार आहात. तू परत आलीस ना की आपण लगेच पार्टी करूयात. त्यात काय. फक्त तुझं टेन्शन जाणं महत्वाचं आहे. आणि खरंच काही प्रॉब्लेम असेल तर सांग, आम्ही तुमच्या सोबत सुद्धा येऊ शकतो. नाही रे, प्रॉब्लेम कुठे माहिती आहे मला. म्हणूनच तर इतकी रेसलेस आहे. इतकं की मी आता इथे नाही थांबू शकत. मला गेलंच पाहिजे. सो प्लीज अलाव मी. ऑफकोर्स मानसी, तुला जर असं वाटत असेल ना की तुझी तिथे मदत लागणार आहे किंवा गरज आहे तर तुला गेलं पाहिजे. आणि सलील, काही लागलं तर कळवायचं. हां, डोंट वरी, मी मॅनेज करीन. आणि तरीही काही लागलं तर तुम्हाला कळवेन. बिलकुल. चला निघूया आपण. चल, मी तुम्हाला सोडतो. अरे नाही, मी कॅब बोलवली आहे. हां, निघूयात आपण. चला. हॅपी जर्नी. येस, थँक्यू. बाय बाय. मानसी, अजिबात काळजी करायची नाही. आणि पोहोचलात की कळवा. कळवतो. वाट बघते मी. नीट जा. बाय. 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 चल, आई येतो. अरे इधर डॉक्टर विक्रांत आहे. कोण? अरे इकडे त्यांचं हॉस्पिटल आहे. टॅक्सी, टॅक्सी. सर कुठं तुम्ही? हो विक्रांत सर. उचला 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 भाऊ. फोन का नाही उचलत आहे? कधीची ट्राय करते मी. ठीक आहे, जरा शांतपणे. तो कदाचित बिझी असेल किंवा ऑपरेशनमध्ये असेल. परत एकदा ट्राय कर. मे बी. मी हॉस्पिटलला करून बघते. ठीक. हा ना, स्वल्प सावकाश होगी. हॅलो, साक्षी हियर. साक्षी, डॉक्टर विक्रांत आहेत का तिथे? कोण बोलतंय? आणि तुम्ही अपॉइंटमेंट घेतले का? मी मानसी बोलतेय. कोण मानसी? मी आधी तिथे काम करायचे. अच्छा, ओके 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 ओके. विक्रांत सर नाहीये तिथे. कुठे गेलेत? इट्स नॉट माय जॉब टू आस्क हिम. आणि विक्रांत सर कुठे गेलेत, केव्हा येणार आहेत ते मला माहीत नाही. ओके. बरं, मग डॉक्टर विकास किंवा सारिका कोणी आहे तिथे? हे बघा, मला इथे ऑलरेडी इन्क्वायरीजसाठी आणि अपॉइंटमेंटसाठी भरपूर फोन येतात. सो मी माझा फोन असा जास्त वेळ बिझी नाही ठेवू शकत. आणि तुम्हाला विक्रांत सरांचीच एवढी इन्फॉर्मेशन हवी असेल सो बेटर तुम्ही त्यांच्या घरी फोन करा. ओके. काय झालं? काय म्हणाली ती? काही धड बोलत नाहीये. काहीच कळत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. तू जरा शांत व्हा. आता आपण जातो ना तिथे. तिथे जाऊन पाहू काय ते. रिलॅक्स. अरे डॉक्टर विक्रांत, डॉक्टर नाईकांना अटेंड करायला सांगा. क्विक. यांच्या घरच्यांना कळवलंय का? नाही सर, अजून तरी आलेलं नाहीये कोणी. पण ॲक्सिडेंटची केस आहे, पोलीस येतील. पोलिसांची वाट बघत बसू नका. मी यांना पर्सनली ओळखतो. हे डॉक्टर विक्रांत आहेत. रिसेप्शनमधनं यांचा नंबर घ्या आणि पेपर्स रेडी करा. कम ऑन, मूव्ह. ओके सर. हाऊ डेअर दे डू दॅट टू मी. हे बघा, हे असं चिडून काहीच होणार नाहीये. प्लीज शांत व्हा. शांत हो मी. इतका अपमान झालाय माझा. तुळवी घरातला प्रत्येक माणूस स्वतःला काय समजतो ना मला खरंच कळत नाही. माझ्या हक्काची मुलगी न्यायला त्यांनी नकार दिला. तुमची मुलगी तुम्हाला मिळणार. डोंट वरी. मिळायलाच हवी.
आतापर्यंत मी म्हणत होते की मला माझ्या हक्काची मुलगी हवी आहे, मला डिवोर्स नकोय, पण आता नाही. आता मी ठरवलंय, तळवी घरातल्या प्रत्येक माणसाला रस्त्यावर आणल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही. पदोपदी अपमान केलाय त्यांनी माझा, मी सहन करणार नाही. हे बघा, तुम्ही रागाच्या भरात गोष्टी मिक्सअप करताय. नाही हो, या अपमानाचा बदला ना मी घेणारच. बाप जन्मात कोणी मला एवढं बोललं नाहीये जेवढं त्या घरातला प्रत्येक माणूस मला बोललाय. हे बघा, जर लिगली तुम्हाला काही मदत करता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर इलिगली माझा हेतू साध्य करायला मी मागे पुढे बघणार नाही, कळलं? ओके ओके, हे घ्या, पाणी घ्या तुम्ही प्लीज. आता मला सांगा, तुम्हाला नक्की काय हवं? नाही म्हणजे आपण त्यावर विचार करू, काहीतरी मार्ग काढू. तुम्हाला काहीतरी मार्ग काढावाच लागणार, कारण ज्या घराच्या उंबरट्यावर माझा इतका अपमान झालाय ना, त्याच घरात मला मानाने आणि सन्मानाने परत जायचंय. आणि ह्याच्यात तुम्हाला काही करता येत नसेल तर ठीक आहे, मी माझा मार्ग शोधून काढेन. बिस्किट संपली काय? ए पुन्हा काय मीठ घालतेस? खारट होईल. अगं बाई, आधी घातलंय का मी? लक्ष कुठे आहे तुझं? बरोबर म्हणा, डोक्यात तुझ्या वेगवेगळ्या शंकांच्या रेसिपी चालू असतील, कसं लक्ष लागणार? होय हो, मी म्हणजे मला खरंच भीती वाटते हो. असं वाटतं की बघताय ना तुम्ही, घरात रोज काहीतरी कारण काढून भांडण चाललंय. असं वाटतं रोज नवीन संकट येणार, रोज नवीन भांडण होणार. ऐक 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 ऐक, तुला भीती वाटते, यात नवीन काही नाहीये. पण अलका, काय माहितीये का, घर म्हटलं की वाद होणार, तंटे होणार, भांडण होणार. त्याचं कसलं टेन्शन घ्यायचं? हा, नको काळजी करूस तू. तुम्ही बघितलं ना त्या दिवशी मोनिका कशी येऊन दारात उभी राहिली? बापरे, मला तर तिला बघून धस्सच झालं होतं. पण मला वाटलं ना तेवढा मोठा तमाशा झाला नाही. सुटले ग बाई. मोनिका आली गेली, संपलं ते. आता काही होणार नाही पुढे, काळजी नको करूस. अहो, काळजी नको करू, काळजी नको करू असं म्हणून काय असतं का काही? मला तर ह्याचीच काळजी वाटते की आता हे संपलं, मग आता तर नवीन काहीतरी सुरू होणार आणि नवीन संकट. काही होणार नाही, सुरू झालं तर आपण बघू काय करायचं ते. हे बघ, सध्या गीता नाहीये घरात, तू एकटी आहेस आईला आधार म्हणून. हा, जरा मन खंबीर ठेव. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण एक सांगू का, मला या वेळेला ना भीती म्हणण्यापेक्षा जरा अस्वस्थ होतंय. म्हणजे आतूनच असं अस्वस्थ वाटतंय. हे काय आता नवीन? म्हणजे माझं मन स्थिर नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही विक्रांतला फोन लावा ना, त्याच्याशी बोलले ना की मला बरं वाटेल. म्हणजे तो घरी कधी येतोय, कुठपर्यंत पोहोचलाय, विचारा ना. त्याचा आवाज ऐकला की मला बरं वाटेल. अगं, मी तुला शांत राहा सांगतोय, तू मला नवीन 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 तेच काय सांगतेस? बरं वाटत नाही. नाही नाही नाही. आणि विक्रांत कामात असेल, आता त्याला कुठे फोन करायचा? अहो, करा ना. मी काही सकाळपासून म्हणते का तुम्हाला? करा ना फोन. एकदा कधीतरी म्हटलं तर. हे ना, नानू मामामुळे सगळं झालंय. तो येऊन तुमच्या डोक्यात काहीतरी भरवतो. एकदा त्यालाच ओरडलं पाहिजे. तुम्ही उगीच त्यांच्यावर चिडचिड करू नका. अहो, त्यांचं वय झालंय म्हणून ते असे वागतात. वय झालं तर गप्प बसायचं. तुम्ही आणि नानू मामांचा विषय काय काढला? तुम्ही विक्रांतला फोन करा. तेच करतोय. आणि लागला की मला द्या, मला बोलायचं. होय, मला नाही काही त्याच्याशी बोलायचं. काय झालं? उचलत नाहीये. अगो बाई, बघितलं, म्हणूनच मला काळजी वाटते. घरचा फोन म्हणल्यावर त्यांनी पटकन उचलला पाहिजे ना. काम सोडून उचलला पाहिजे त्यांनी. असं नाही म्हणजे, पण तुम्ही परत लावतोय मी, लावतो. मीठ झालं, एकदा घालू ना. हा, काय ग? अगं, आत्ता मार्केट मधनं आलीस ना, मग आता परत कुठे निघाली आहेस? मीटिंग साठी ग. मीटिंग? आत्ता अचानक? अचानक तुम्हाला वाटतेय? माझी आधीच ठरलेली होती. अगं, पण इतक्या उशिरा मीटिंग? आजी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये वेळ, काळ किंवा वार वगैरे असं काहीही नसतं. काम म्हणजे काम, आणि मीटिंग कधीही होऊ शकते. ओके, निघते मी. आणि ही अशी जातीयेस? अशी म्हणजे कशी? अगं, म्हणजे जरा साडी नेस, टिकली लाव, छान दिसशील.
मीटिंगला जाताना जरा नीटनेटकेपणाने जावं. आजी टिकली लावली मी ही बघ. नशीब मला हिरव्या बांगड्या वगैरे घालून जायला नाही सांगतेस तू. अगं जरा ठसठशीत कुंकू लाव. हे ठसठशीत कुंकू वगैरे हे कशाला लावून जायचं मी? जी गोष्ट माझ्या लेखी अजिबात महत्वाची नाहीये ती गोष्ट का लावायची? आजी विक्रांतचं आणि माझं नातं आता संपलेलं आहे. जगाला दाखवण्यासाठी ही ठसठशीत कुंकू वगैरे लावू मी? त्यापेक्षा न लावलेलं बरं ना. अगं कुठून कुठे नेतेस तू? मी आपलं सहज म्हटलं हो. तू अजिबात सहज वगैरे बोलत नाहीयेस आजी. तुला माहितीये माझ्या लग्नाचे 3:13 वाजलेत. मग कशाला सांगतेस मला हे कुंकू वगैरे लावायला? चुकलं बाई चुकलं. जा जा तू मीटिंगला. कशी फाडफाड बोलते बघ. तू तरी कशाला तिला सांगायला जातेस? तिचं जाऊ दे हो. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि वाईटही. आपल्या शशीच्या पोटी अशी ही मुलगी जन्माला आली. कोणाचं काही ऐकून घेत नाही. अहो पण मनूने का फोन केला असेल हो असा? ऐकल्यापासून मला जरा चिंताच वाटायला लागलीये. तू काळजी करू नकोस. अगं आपल्याला सोडून ती इतकी लांब कधी गेली नाही ना, म्हणून वाटत असेल तिला एकटं. नाही मीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण जरा. काही नाही. अगं तिला इथली आठवण येत असेल. रुळेल ती हळूहळू. तू उगीच चिंता करू नकोस. माई जरा स्पष्टच बोलतो पण तू मोनिकाला धडा शिकवलास ना हे बरं झालं. आली मोठी आमच्याशी भांडायला. हो रे मला पण काय झालं माहिती नाही. म्हणजे तिला बघितलं आणि माझ्या तळपायची आग मस्तकात गेली. जाणारच ग. तिची वागणूकच तशी आहे ना. 1 नंबरची नाटकी मुलगी आहे ती. इतके महिने तिचं वागणं दुर्लक्षित केलं पण आता नाही. अरे आपल्या विक्रांतवर तिच्यामुळे, केवळ तिच्यामुळे ही वेळ आली. माई तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तू तिच्याशी भांडलीस ते ईशासाठी, जिला तुझा विरोध आहे. हो रे मधू. पण काल मी मोनिकाला का पाठवलं मला कळत नाही. कारण ईशाबद्दल तुला आतून काहीतरी वाटतंय. तू नाही म्हणशील पण ते सत्य आहे. माई लहान मुलांबद्दल तुला नेहमीच प्रेम वाटत आलंय. हो पण हिच्याबद्दल नाही. असं तू वरवर म्हणतेस ग कारण मोनिकाचं वागणं तुला पटलेलं नाही. मधू पुरे का वाटेल मला प्रेम तिच्याबद्दल? बरोबर आहे माहिती तुझं. नानोमामा. हा बोल. आपल्या घरामध्ये काही विषय एकसारखे बोलले जात आहेत. अरे तुझ्या मुलानेच तशी वेळ आणली, त्याला कोण काय करणार? आपण ते विषय नको बोलूया. कारण त्याचा अलकाल खूप त्रास होतो. त्याचं कशातही लक्ष लागत नाही. तिला खूप अस्वस्थ वाटतंय. नानोमामा तेव्हा मला असं वाटतं की आपण हे विषय टाळून दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलूया कारण याचा सगळ्यांना त्रास होतो. अरे बाबा मला त्या लहान मुलीला इथे आणायला विरोधच आहे. पण तरी सुद्धा मी तिच्यासाठी मांडले की नाही. पुढे पाऊल टाकलं मी. आता आणखी काय करू? हॅलो ताई बोल. हां अरे म्हणजे एकटाच आहेस का? हो का. मी काय सांगते त्याच्यावर जास्त रिॲक्ट होऊ नकोस. विक्रांतचा अपघात झालाय. बापरे. कसा कधी? सांग सांग. त्याच्या मोटरसायकलचा अपघात झालेला आहे. ठेवते. काय झालं? हे बापरे का म्हणालास? विक्रांतला थोडा अपघात झालाय. कसा आहे रे तो? माई आता आपण निघूया ना. तिथे गेल्यावर सगळं कळेलच ना तुला. कसा विक्रांत?
आता तो जरा बरा. म्हणजे तुम्ही खरं सांगताय ना? मी तुम्हाला सांगू का, त्या दिवशी सुद्धा मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी यांना म्हणत होते विक्रांतला फोन करून त्याच्याशी बोला म्हणत होते ना मी. आता याच्यानं भांडणार का पण इथे? भांडतीये कुठे मी? हायपर होऊ नकोस, त्याची गरज नाहीये. उपचार चालू आहेत ना त्याच्यावर. ओके, मी जाऊन बघू का त्याला? नाही, त्याला आरामाची गरज आहे. मुक्का मार लागलाय त्याला बराच. अहो म्हणजे नक्की बरा आहे ना तो? हो, तू हिला सांभाळ, मी आज जाऊन येते. वंस, आई तुम्ही सांगा नाही ना, मला एकदा भेटू दे ना. अलके, जरा धीर धर बाळा. आपण सगळेच त्याला बघायला जाणार आहोत ना आतमध्ये. पहिल्यांदा निर्मलाला जाऊन येऊ दे, मग आपण सगळेच. हो पण प्लीज. मी तुला नंतर घेऊन जाते त्याला बघायला, मलाही बघायचंय त्याला. तू जरा शांत राहा. मला खूप काळजी वाटते हो. मी यांना सारखी म्हणत होते विक्रांतला फोन करा, विक्रांतला फोन करा. अगं बाळा, असं होतं कधी कधी, अशुभाची चावल लागते म्हणतात ना, तसं म्हणत होते ना. हो, मी केला होता फोन, त्यांनी उचलला नाही. आता आपल्याला कसं कळणार तेव्हा कारण का उचललं नाही ते? मी शांत हो ना जरा. किती वेळ रस्त्यावर पडला होता कोण जाणे. मला ना विचार करून सुद्धा त्रास होतोय. जरा शांत हो ना, आपण सगळे जरा शांत राहूया का? निर्मले, नक्की सांग, खरं खरं काय झालंय ते सांग. हो ना मामा, सांगते. पेशंट विक्रांत दवींसाठी कोण कोण आलंय? आता आपण मुंबईत पोहोचलोय, तुझं अर्धा टेन्शन कमी झालं असेल. फक्त इथे येण्याने टेन्शन कमी नाही होणार सलील. मला आधी कळू दे की काही वाईट घडलं नाहीये ना. पण काही वाईट घडलं हे तू मनात तरी का आणतेस? आत्ता आपण आजी आजोबांशी बोललोय की नाही? मग ते खुश झालेत हे आपल्याला कळालंय. बरं, जर काही वाईट घडलं असं देवानं त्यांच्याकडनं कळालं असतं आपल्याला. सो रिलॅक्स. पण विक्रांतने फोन कुठे उचललाय? किती वेळा फोन केला मी त्याला. तो नेहमी बिझी असतो, हे कोण मला सांगतं? तूच सांगतेस ना. मग बिझी असेल, तू काय एवढं टेन्शन घेतेस? मी एक्सप्लेन नाही करू शकत तुला सलीम, मला इतकी भीती का वाटतेय. आय डोंट अंडरस्टँड इट माय सेल्फ. बरं, ठीक आहे. आता आपण घरी जातोय ना, घरी गेल्यानंतर मग बघू कसं काय करायचं. रिलॅक्स. सलील, प्लीज एक काम करशील? काय? इफ यू डोंट माइंड, प्लीज विजय काकांना फोन करशील, म्हणजे आपल्याला दळवींकडची खुशाली कळेल. अगं पण असं काही. प्लीज प्लीज. बरं, मी करतो. रिलॅक्स करतो. कशाला जायचं बाईकवरून? अरे तुला आणखीन काही लागलं असतं तर? इकडे काळजीने जीव जायची पाळी आली होती माझी. आई मी ठीक आहे. काही झालेलं नाहीये मला. म्हणून काय झालं? ही टेन्शन घेणार नाहीत ना. करा तुम्ही, इथे सुद्धा माझी चेष्टा करा. असं काय करते? दिसतंय समोर, ठीक आहे, होईल बरं 4 दिवसात. तुम्हाला ना कसलं टेन्शनच नाही. काय करू मी आता? तो ठीक आहे ते दिसतंय तरी रडू का? तू बरा म्हटल्यानंतर मी काळजी सोडूनच दिली रे. विक्रांत, अरे तुला एवढी मोठी गाडी घेऊन दिली ती कशासाठी? कशाला कुणाच्या बाईकवरनं जायचं? यापुढे कुणाच्याही बाईकला हात लावायचा नाही आहे, सांगून ठेवतो. मधू काका, आता होणार होता, ऍक्सिडेंट झाला, काय करणार? ए बाळा, आता जास्त बोलू नकोस, आराम कर. हो आजी, इतकंही काही झालेलं नाहीये. हो, आता मोठा झाला ना, सगळं तुला समजतंय. अरे तुला अपघात झाला कळल्यावर माझ्या काळजात नुसतं धस झालं होतं. विक्रांत, आता आम्ही तुला काहीही बोलणार नाही, पण तू तुझं डोकं जरा शांत ठेव. खरंच सांगतोय मी तुला. आता झालंय ना सगळ्यांचं बोलून. नाही म्हणजे त्याला थोडा आराम करू दे. आपण बाहेर जाऊया. तसंही आता कोणी यायचं राहिलेलं नाहीये.
विक्रांत, पण विक्रांतने फोन कुठे उचललाय? किती वेळा फोन केला मी त्याला. तो नेहमी बिझी असतो. हे कोण मला सांगतं? तूच सांगतेस ना. मग बिझी असेल, तू काय एवढं टेन्शन घेतेस?